यूट्यूबसाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ कसं बनवायचा आणि कसा एडिट करायचा, तर ते मी अक्षरशः तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच दाखवणार आहे. आणि मी कुठला ॲप यूज करते, तर मी यूज करते VN ॲप. हां, मी माझ्या लॉंग व्हिडिओसाठी मी VN ॲप यूज करते आणि मी तुम्हाला अक्षरशः VN वरती दाखवणार आहे की माझा लॉंग व्हिडिओ मी कसा एडिट करते. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे की मी लॉंग व्हिडिओ कसा एडिट करते, ते पण कसं कटिंग देते, त्याला कसा कलर देते, त्याच्या क्लिप मी कशा जोडते, अक्षरशः मी त्याचा आवाज कसा देते, त्याला सगळं अगदी टोटल A to Z मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ पूर्ण माझा एक व्हिडिओ एडिट करूनच दाखवणार आहे तुम्हाला मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही एकदम स्किप न करता पूर्ण बघा आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला प्लीज विसरू नका. तर चला तर मग मंडळी, या माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरच. मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आपण. आता आपण जाऊ VN मध्ये. तर VN ॲप मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे VN ॲप. तुम्ही प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या. तर हे बघा, मी याच्यावरती आता क्लिक करते. तर हे बघा, असं ऑप्शन आलेलं आहे इथे. तर इथे जे प्लसचं दिसतं हे ब्ल्यूवालं, याच्यावरती मी आता पुन्हा एकदा क्लिक करणार. हे बघा, तर इथे हे जे कैचीचं निशाण आहे याच्यावरती मी पुन्हा एकदा क्लिक करते. हे बघा, तर इथे काय आलं आहे, सेव्ह आहे ना, म्हणजे आपल्या क्लिप सेव्ह करा म्हणतात, त्या जोडा म्हणतात. क्लिप सेव्ह करा VN मध्ये. तर हे बघा, मी सेव्हवर क्लिक केलं. तर क्लिक केल्याच्या नंतर मला आता इथे व्हिडिओ पाहिजेत माझे. तर माझे व्हिडिओ मला आता तुम्ही जे क्लिप बनवून ठेवलेले असणार त्या तुम्हाला ह्याच्यातून घ्यायच्या आहे. तर मी बघते, थांबा, इथं मी कुठे जाते, हां, कॅमेरामध्ये. हे बघा, हे कॅमेरा आहे. तर आपण कॅमेऱ्याने क्लिप शूट करतो म्हणून आपल्याला हे बघा, हे कॅमेरा. तर कॅमेरामध्ये आल्याच्या नंतर मी इथून क्लिप निवडणार आहे की मला आता कुठल्या क्लिप जोडायच्या आहेत. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी घेते 2-3 क्लिप अशा. तुम्ही ज्या क्लिप तुम्हाला जोडायच्या त्याप्रमाणे तुम्ही क्लिप अशा जोडायच्या. हे बघा, याच्यावर क्लिक केलं की ह्या सिलेक्ट करायच्या क्लिप आणि नंबर वाईज करायच्या स्लिप. हे बघा, तर मी इथे पुन्हा एकदा इथे काय आलं, हे नेक्स्ट आहे ना, तर नेक्स्टवरती मी क्लिक करते. 4-5 क्लिप मी घेतलेल्या आहेत. तर हे बघा, आता इथे माझ्या क्लिप मी ओपन करून दाखवते तुम्हाला. क्लिप ओपन झाली. भूक लागली. तर आता इथे आवाज खूप आहे ना, आवाज. तर आता मी ही इथे स्टॉप करते आणि याच्यावरती मी, चला स्टॉप नाही करत, तुम्हाला दाखवते मी. याच्यावरती मी कैची मारते. आवाज खूप आहे तर मला आवाज घालवायचा आहे. याच्यावर कैची मारली. पुन्हा चालू करते, है ना. तर ह्या क्लिपचा मला आवाज काढायचा आहे. तर ह्या क्लिपवर मी क्लिक केलं, तुम्हाला दाखवते. इथे डी नॉईज आलेलं आहे बघा, हां, बाहेरचा आवाज. हे बघा, याच्यावरती क्लिक केलं. आपल्याला याचा आवाज घालवायचा आहे. बाहेरचा जो आवाज आहे तो आपल्याला घालवायचा आहे. बरोबर, याच्यावरती क्लिक केलं, इथे ओके केलं. आता तुम्हाला दाखवते, याचा आवाज गेलेला असणार ह्या क्लिपचा. गेला ना आवाज, हे बघा, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा आवाज पाहिजे बाहेरचा तेवढा ठेवायचा, नाहीतर बाकी सगळं घालून टाकायचं. तर याचा पण मी घालून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की याचा आवाज मी पुन्हा एकदा घालवते, तुमच्या लक्षात येईल. हे बघा, इथे टच केलं, इथे याच्यावरती टच केलं, ही लाईन अशी पुढे खेचली आणि याच्यावरती पुन्हा टच केलं, इथे टच केलं. पुन्हा दाखवते. हे बघा, आवाज गेलेला आहे, है ना. अशा पद्धतीने क्लिप जोडायच्या आणि आवाज घालवायचा आणि मग तुमच्या स्वतःचा आवाज तुम्हाला द्यायचा. अशा बाहेरचा आवाज आधी घालवायचा आणि मग तुमचा आवाज द्यायचा आहे तुम्हाला. ते पण दाखवते मी, थांबा. तुम्हाला तुमचा आवाज द्यायचा असेल तर, तुमचा आवाज द्यायचा असेल तर हे दाबायचं. हे बघा, इथे हे दाबलं, इथे स्पीकर ऑन झाला, बरोबर. तर तुमचा आवाज ह्याच क्लिपला तुमचा आवाज देते मी. हे बघा, क्लिप आली, ते इथून आपला आवाज स्टार्ट करायचा. ओके झालं. हेलो गाइस, कैसे हो आप सब लोग.
हाय हॅलो. तर हे बघा तुम्हाला दाखवते मी. आवाज माझा इथे आलेला आहे. इथे आवाज माझा आलेला आहे. ओके. इथे प्लस ते इथे ओके करा. हेलो गाइस, कैसे हो आप सब लोग? हाय हॅलो. है ना, आला ना आवाज? हे बघा तुम्हाला दाखवते. ओके. जेव्हा तुम्ही याला ओके करणार तेव्हा तुमचा आवाज सेव्ह होणार, नाही तर आवाज तुमचा सेव्ह होणार नाही. आता मी याला पुन्हा कट करते म्हणजे माझा आवाज जो मी टाकला होता तो गेलेला आहे, है ना. जेव्हा तुम्ही ओके करणार तेव्हा तुमचा आवाज येणार. हे बघा आवाज माझा गेला जे मी आता बोलले होते ते. आता तुम्हाला दाखवते अजून एक. याला तुम्हाला आता काय करायचं आहे, स्पीड करायचं आहे. ओके. हे तुमच्या लक्षात आलं. हे तुमच्या लक्षात आलं. आता इथे मी याला स्पीड, हे काय आहे थांबा आपण एकदा बघू. याला ओके करू. हां, गाड्यांचं आहे ना, याला थोडंसं आपण स्पीड देऊ. स्पीड देण्यासाठी सर्वात आधी त्याचा बाहेरचा आवाज तुम्हाला ठेवायचा असेल तर ठीक आहे, नसेल ठेवायचा तर पहिलं त्याचा आवाज काढायचा. या इथून हो बघा आवाज काढायचा आणि मग त्याला स्पीडचं पुन्हा एकदा टच करून, हे बघा इथे स्पीड लिहिलेलं आहे. स्पीड याच्यावरती क्लिक करा. 1 2 3 वर मी कधी पण ठेवत असते आणि ओके करा. ओके ओके. तर हे बघा तुम्हाला दाखवते मी. ते स्पीड झालेली आहे क्लिप. ही नाही आहे ती हीट क्लिप आहे ना, छोटी झाली ती लगेचच. स्पीड झालेली आहे. दिसली का नाही तुम्हाला? थांबा. हे बघा स्पीड झालेली आहे ती क्लिप. हे बघा झाली ना. तर अशा पद्धतीने स्पीड करायचं. किंवा तुम्हाला नाहीच पाहिजे तर तुम्हाला वाटतं की नाही हे चुकीचं केलं मी, तर इथे एक तीरचं निशाण आहे बघा हे वरती. आपल्याला वाटतं की नाही हे चुकीचं झालं, याला मी मला पुन्हा पाहिजे तसं पाहिजे, तर पुन्हा हे दाबायचं. पुन्हा पाहिजे तसं तुम्हाला होणार. हे बघा आता ही स्कीचा स्पीडपणा गेला है ना. तर अशा पद्धतीने व्हिडिओ एकदा तुम्ही एडिट करायला घेतला ना की बरोबर तुम्हाला सर्व काही समजेल त्याच्यामध्ये. आता हे झालं स्पीडचं झालं आणि हे पण झालं. आता हे इथे तुम्हाला जसं क्लिप जोडून तुमच्या झाल्या. आता हे छोट्या छोट्या क्लिप आहेत बरोबर. आता क्लिपला कसं जोडल्याच्या नंतर एकदम असं ती चेंज होते ना क्लिप, तर त्याला काहीतरी आपण छानसं असं रूप देऊ. त्याच्यावरती क्लिक केलं, याच्यावरती क्लिक केलं, तर असं एकदम धुरासारखं येऊन मग ते क्लिप चेंज होणार. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा चेंज होताना बघा है ना, कसं एकदम असं झकास होऊन मग ते चेंज झालं. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ एकदम असा मस्त बनतो. अशी खूपच छान. पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला मी. इथे झालं नंतर इथे ओके करायचं, तेव्हाच आपल्या इथं सेव्ह होतो. तर आता हे बघा पुन्हा बघा एकदम याच्याने तो असा क्लिप जेव्हा पलटी होते तर समजून येत नाही. हे बघा है ना, एकदम असं थोडंसं धुरासारखं झालं आणि लगेचच क्लिप बदली झाली. याला पण करते मी तसंच. याला पण तेच केलं. ह्याच्यामध्ये सगळं कुठलं पण आहे, हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. तुम्हाला हवं ते करू शकता तुम्ही. मला हे जास्त आवडतं म्हणून मी तुम्हाला हेच दाखवते. हे बघा हो ज्या क्लिप. हा हे बघा मला हे जास्त आवडतं म्हणून मी हेच सारखं घेत असते. तर हे बघा है ना, मग छान पण वाटतं ते. लगेचच क्लिप अशी बदली झाली असं काही वाटत नाही आणि समजून येत नाही, कारण आपण छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या असतात ना त्या. तर आणि याच्यामध्ये आपला आवाज तुम्हाला कसं बोलायचं, तुम्ही कुठे गेलात काय गेलात त्या पद्धतीने तुम्ही तिथे बोलायचं, सांगायचं, दाखवायचं. आणि हे बाहेरचा आवाज कसा छान नाही वाटत. पाण्याचा पण आवाज तुम्हाला ठेवायचा, तर एवढीशी क्लिप कट मारला की ती क्लिप राहून जाते. आता इथून तुम्हाला मी दाखवते, अजून तुम्हाला क्लिप जोडायच्या आहेत है ना. हे बघा आपण एक क्लिपमध्ये आलो, पुन्हा दाखवते. हे बघा याला इथे नेक्स्ट करायचं, एक एक क्लिप जोडायला. तर हे बघा इथे क्लिप आली है ना. हे बघा क्लिप आली. ओके करून चालू करून लागली, आली ना क्लिप. तर अशा पद्धतीने जोडायचं. सगळं काही जोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. आता हिचा पण मी आवाज घालवते आणि तुम्ही तुमचे कुठे चाललात काय तर तुम्ही नंतर तुमचा आवाज त्याच्यामध्ये टाकायचा. जसं मी इथून दाखवलं तुम्हाला, तर बाहेरचा मी आवाज घालवते. हे बघा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. बघा बाहेरचा आवाज मी घातलेला.
हे बघा घालवला, आवाज गेला त्याचा बाहेरचा. आता इथे पण मी हे वरचं जे चिन्ह आहे ना त्याला क्लिक करायचं. हे बघा आणि मला माझा आवाज, तुम्ही कुठे गेलात, कसं काय, तुम्ही काय केलं तिकडे जाऊन, ते सगळं आपण इथे बोलायचं असतं. हे बघा आता हे 1 2 3 पुढं होऊन चालू झालं. हाय हॅलो गाईज, मी मुंबईला आलेले आहे. हे बघा मुंबईचे दृश्य किती सुंदर आहे. चला दाखवते माझा आवाज आलाय की नाही तिथे. हे बघा, हे मी तुम्हाला आधी पण दाखवलं, पण पुन्हा एकदा दाखवते की तुम्हाला हे व्यवस्थित समजलं पाहिजे है ना. हे बघा. ओके चल. हाय हॅलो गाईज, मी मुंबईला आलेले आहे. हे बघा मुंबईचे दृश्य किती सुंदर आहे. जोपर्यंत तुम्ही इथे राईट करत नाही तोपर्यंत तुमचा आवाज सेव्ह होणार नाही. तर आता मी पुन्हा, मला आवाज सेव्ह नाही करायचा, मला खाली तुम्हाला दाखवायचं होतं. तर हे बघा मी आता प्लसवर दाखवला, आवाज गेला माझा. हे बघा गेला आवाज है ना. तर अशा पद्धतीने मस्त क्लिप बनवायची, जोडायची आणि छान असा व्हिडिओ तयार करायचा. आता मी तुम्हाला दाखवते, इथे दाखवते, हे माझा चेहरा आहे. आता तुम्हाला मी अजून एक दाखवते की त्याला कलर कसा द्यायचा. तर हे बघा इथे आपण फिल्टरचं निशाण आहे. हे बघा जसं आपल्या ह्याच्यामध्ये असतं, शॉर्टवर असतं ना आपल्या, तसं फिल्टरचं निशाण आहे. ते फिल्टरवर पुन्हा एकदा क्लिक केलं. भूक लागली. टेबल नाही फिल्टरचं निशाण आहे. तर आता या फिल्टरवर मी क्लिक केलं, बरोबर. हे बघा हे सगळे फिल्टर आलेत इथे. तुम्हाला कुठला आता कलर पाहिजे, तुम्हाला लाईट पाहिजे की डार्क पाहिजे. हे बघा इथे कलर असे बदली होतात, दिसतात ना. हे फिल्टर आहेत सगळे, जसे आपले यूट्यूबवर असतात ना की फिल्टर, तसे हे फिल्टर आहे. तर तुम्हाला कुठला पाहिजे त्याप्रमाणे फिल्टर असं निवडायचं तुमच्या आवडीप्रमाणे. तुम्हाला व्हाईट पाहिजे की असं थोडंसं डार्क पाहिजे, तर चला मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी फिल्टर निवडते. तर थोडासा मी डार्कच निवडते, हा निवडते बघा. आणि ह्या फिल्टर निवडल्याच्या नंतर इथे ओके करायचं, ओके करायचं इथे ओके. तेव्हाच तो फिल्टर आपल्याला येतो आपल्या शॉर्ट याच्या व्हिडिओवरती. आला ना कलर, कलर चेंज झाला. तर अशा पद्धतीने सगळ्या क्लिप जोडायच्या, मस्त आवाज द्यायचा आणि हे फ्लॅश पण द्यायचं. आणि सगळं काही असे झाल्याच्या नंतर क्लिप व्यवस्थित तुम्ही कशा कशा त्या दाखवल्या कुठे कुठल्या त्याप्रमाणे सोयीस्कर क्लिप जोडायच्या. आणि इथून अजून एक क्लिप तुम्हाला सांगते मी, अजून एक घ्यायची. तर तुम्हाला जी पाहिजे क्लिप ती घ्यायची. समजा आता मी ही घेते क्लिप, हां ही घेते क्लिप. तर इथे बघायचं ती राईट मला त्याच्यानंतर जोडायची, ती राईट क्लिप आहे की नाही ते इथे तुम्हाला बघता येतं. एकदा तिकडे VNमध्ये न्यायच्या आधी इथे तुम्हाला एकदा बघता येतं. हे बघा इथे ओपन आहे, इथेच तुम्हाला बघता येतं की हीच ती क्लिप आहे का मला तिकडे न्यायची आहे. जर तुम्हाला नसेल हवं तर ही पुन्हा याला रॉंग करायचं. इथे टच केलं की ते रॉंग होतं. माझं स्क्रीन चालत नाही वाटतं मोबाईलचा. हे बघा ते रॉंग झालं, स्क्रीन थोडंसं लोड झालं आहे ना जास्त म्हणून. आणि पुन्हा मग इथे टच करायचं, तुम्हाला ही क्लिप नाही पाहिजे. हे केलं की ती क्लिप गेली. मग तुम्हाला दुसरी क्लिप पाहिजे, ती नाही पाहिजे, ही पाहिजे. तुम्ही याच्यावर सिलेक्ट करायचं. पुन्हा तुम्हाला बघायचं ते तीच पण आहे की नाही बघायचं असेल तर पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं. आणि इथे ही क्लिप बघून घ्यायची की तीच राईट आहे की नाही. राईट असेल क्लिप तरच ओकेवर क्लिक करायचं, नाहीतर मग पुन्हा याला क्रॉस करून याला, हे बघा माझा मोबाईलचं स्क्रीन चालत नाही, याला पुन्हा क्रॉस करून हे करायचं. आलं तुमच्या लक्षामध्ये. माझ्या मोबाईलचं स्क्रीन चालत नव्हता म्हणून ते तेवढा गोंधळ झाला. आणि हे सगळ्या क्लिप जोडल्याच्या नंतर तुम्हाला सांगते इथे हे जो लास्टचा भाग आहे हा एवढा काढून टाकायचा, असा करून इथे त्याला डिलीट मारायचं लास्टचं हे. ओके. आता ह्या क्लिप सगळ्या जोडून झालेल्या आहेत आपल्या. आवाज देऊन पण झाला. तर याच्यामध्ये इथे ओकेचं हे येतं निशाणे बघा इथे, याला ओके करायचं आणि इथून याला हे करायचं. तर हे बघा आता आपल्या सगळ्या क्लिप जोडून आवाज वगैरे देऊन सगळं काही जे मी जसं दाखवलं तसं ॲडिट करून, व्हिडिओ जास्त लॉंग झाल्यामुळे त्याला वेळ लागला. तर हे बघा पूर्णपणे आता तो डाउनलोड झालेला आहे. तर आता आपल्याला याला घ्यायचं आहे गॅलरीमध्ये. गॅलरीमध्ये येण्यासाठी वरती आता बघा डनचं ऑप्शन येईल. तर लॉंग व्हिडिओ जास्त मोठा झाला आहे ना, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. तुम्ही पूर्ण बघितला तरच तुम्हाला कळणार आहे की VNमध्ये मी ॲडिट कसा केला आहे.
पूर्णपणे तुम्हाला बघावंच लागेल, कारण तेव्हाच तुम्हाला कळणार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हे बघा इथे डनचं ऑप्शन आलेलं आहे, हे बघा. तर ह्या डनच्या ऑप्शनला मी आता डन केला म्हणजे तो आपल्या गॅलरीमध्ये आला. तर हे बघा इथे तो व्हिडिओ सेव्ह झाला आहे. यूट्यूबसाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ कसं बनवायचा आणि कसा एडिट करायचा. मंडळी किती सोपी आणि साधी पद्धत आहे. अशा पद्धतीने मस्त व्हिडिओ एडिट करा आणि छान छान व्हिडिओ बनवा. बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडलेला असतो की कसा बनवायचा, म्हणून घाबरून न जाता असं काही ना काही वेगळं आगळं करत चला व्हिडिओ बनवा आणि मस्त मस्त पोस्ट करा. कारण लॉंग व्हिडिओचाही वॉच टाईम आपल्याला टिकून राहतो, कारण शॉर्ट व्हिडिओचा तर वॉच टाईम आपल्याला मिळत नाही, हे तर प्रत्येकालाच माहिती आहे. हा वॉच टाईमसाठी बेस्ट असतो, म्हणून लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करा. आणि मी जशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने तुम्ही एडिट करा व्हिडिओ आणि त्याला असं मस्त काहीतरी छान असं स्वरूप द्या. तर अशा पद्धतीने व्हिडिओ एडिट करा आणि रोजच्या रोज पोस्ट करा. चला तर मग मंडळी, ओके, बाय बाय, सी यू.